श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की। दररोज सांगूच का मी? हा, दररोज सांगण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे. हात वरती घ्या. पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, श्री वामन भाऊ महाराज की, भगवान बाबा महाराज की, नगद नारायण महाराज की। हर 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 महादेव। मन आणि वाणी यांना पवित्र करण्यासाठी काही क्षण भगवान भोलेनाथांच्या नामाचा आश्रय घेऊन नंतर कथासत्राला प्रारंभ करू। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय, 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 हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः उमापती महादेव की। मौलांनो जरा आवाज द्या। उमापती महादेव की, उमापती महादेव की, उमापती महादेव की। आपण भगवान भोलेनाथांचं जे 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे त्याचा पाठ त्या ठिकाणी करणार आहोत। किमान 7 दिवसामध्ये, फार काही नाही, तर आपल्याला स्तोत्र तरी पाठ झालं पाहिजे बरं माऊल्यांनो। राहिल्या या 6 दिवसामध्ये माझ्यासोबत सर्वांनी म्हणायचंय नाही का? ज्यांना पाठ असेल त्यांनी सोबत म्हणा, ज्यांना नसेल त्यांनी लक्षपूर्वक ऐका, किंवा उद्या आपल्याला म्हणता आलं पाहिजे नाही का?
सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैलं मल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकालम् ओंकारं अमलेश्वरम् परल्या वैद्यनाथं च दाकिन्या भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशम् नागेशं दारुकावने वाराणस्यस्तु विश्वेश त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदार कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेत् नरः सप्तजन्मकृतं पाप स्मरणेन विनश्यति इति 12 ज्योतिर्लिङ्गस्तोत्र सम्पूर्ण। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमोऽख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। उमापति महादेव की उमापति महादेव की उमापति महादेव की। परम मंगलमय अकारण करुणा वरुणालय भक्त वंशा कल्पतरू असणारी ही श्री शिव महापुराण कथा आपण श्रवण करत आहोत मैबाप। आज कथेचा द्वितीय दिवस। कालच्या कथासत्रामध्ये आपण कथेचं महात्म्य श्रवण केलं, बरोबर ना? जेवढ्या होत्या तेवढ्या कालच्या कथासत्रामध्ये आपण कथेचं महात्म्य त्या ठिकाणी श्रवण केलं। या कथेमुळे कुणाचा उद्धार झाला, या कथेची महती काय, या कथेचे नियम काय, या गोष्टी आपण कालच्या कथासत्रामध्ये श्रवण केल्या, बरोबर ना? अशा मान हलवत जा। मग ऐका, काल आपण कथेचं महात्म्य श्रवण केलं। तर माझा प्रश्न आहे तुम्हाला, मला तुम्ही सांगा, काल आपण कथेमध्ये कोणत्या कोणत्या कथा श्रवण केल्या? एखादी तरी एखादी हा वा वा, ते एकट्या कथेत होत्या, तुम्ही नव्हत्या का? होत्या ना? आपण काल
कशा पद्धतीने देवराजाचा उद्धार झाला. एवढा पापी होता पण तरी सुद्धा शेवटच्या काळामध्ये शिवनाम कानावरती पडलं, परिणाम शिवलोकाची प्राप्ती झाली. त्यानंतर आपण कथेमध्ये बिंदुक आणि चंचुला यांची कथा श्रवण केली. तो बिंदुक तर पापी होताच, पण त्याची जी पत्नी होती ती सुरुवातीला सदाचारी होती, पण हा एवढा वाईट वागतोय. मग ती म्हटली आपण तरी कौरक चांगलं वागायचं, म्हणून तीही वाईट कर्म करायला लागली. एवढं वाईट कर्म केलं, एवढं वाईट कर्म केलं. पती मृत्यूला प्राप्त झाले. नंतर हिला कोणी विचारेना. खायला अन्न नव्हतं, तहान लागली, जल पाहिजे पण मिळत नाहीये. म्हणून ती चंचुला याला त्याला मागते. त्या स्त्रियांनी सांगितलं म्हणे, अगं आम्ही तर तुला काही जल देऊ शकत नाही, पण आई तुला जर जल पाहिजे असेल, अन्न पाहिजे असेल तर म्हणे फार मोठ्या कथेचं आयोजन केलं आणि कथा झाल्याच्या नंतर महाप्रसाद आहे, तू कथेला चल, तुला महाप्रसाद मिळेल. कथेला आली फक्त आणि फक्त भोजन मिळेल याच्याकरिता. तिचा काही हेतू नव्हता की आपल्याला कथा श्रवण करायची, पण आली आणि कथा चुकून तिच्या कानावरती पडली. ती काय फार असं श्रद्धापूर्वक अंतकरणाने श्रवण करत नव्हती, पण कानावरती पडत होती. बघा बरं मी बाप, तुम्हाला सांगते, विष आहे, विष. काय विष? विषाची बॉटल आहे, ती तुम्ही हातात घेतली आणि त्या विषाच्या बॉटलकडे पाहून तुम्ही म्हणायला लागले, काय सुंदर आहे, काय चव लागते, काय गोड आहे, काय दिसायला सुंदर आहे, असं जर तुम्ही म्हंटले आणि ग्रहण केलं तर काय होईल? विष आहे ना, त्याचा स्वभाव आहे मारणं. त्याचा स्वभाव आहे मारणं. तुम्ही त्याला काहीही म्हणा, खूप चांगलं आहे, तुझं खूप चांगलं आहे, तू असं आहे, तू तसं आहे, त्याची स्तुती करा. त्याचा स्वभाव आहे मारणं. ते जर आपण ग्रहण केलं तर आपल्याला मरावंच लागेल. तिथेच भगवान भोलेनाथाचं शिव महापुराण आहे. इच्छा नाही आपल्याला श्रवण करायची, पण तुम्ही नुसतं येऊन बसलात. जसं विषाचं काम आहे मारणं, तसं या शिव महापुराण कथेचं काम आहे तुम्हाला भगवान परमात्मा पर्यंत नेऊन घालणं आणि तुम्हाला तारणं. नाही का? ही तारते. तसंच कथा श्रवण केली, चुकून श्रवण केली, पण तरी सुद्धा त्या शिव महापुराण कथेने तिला तारलं. नुसतं तारलं नाही, एवढं तारलं, एवढं तारलं की आयुष्यामध्ये जिने फक्त आणि फक्त पाप कर्मच केलं, तिला सुद्धा साक्षात जगत जननी माय भवानी परांबा आदिमाया शक्ती, तिची मैत्रीण, तिची सेवा करण्याची संधी मिळाली या चंचुलेला. आईने विचारलं, तुला काय पाहिजे? मग ही म्हंटली, माते एवढं काही पुण्य कर्मही केलं नव्हतं, थोड्या वेळाचा सत्संग कानावरती पडला, परिणाम तुमची सेवा करायला मिळते. आता मी तर वाईट होतेच, पण माझे पती माझ्यापेक्षाही वाईट होते, त्यांना त्यांचा तेवढा उद्धार करा. म्हणून सांगितलं तुंबरांना, कथा सांगितली. पिशाच चिवणीला प्राप्त झाला होता तो बिंदू. शिव महापुराण नुसतं श्रवण केलं, ते पण बिंदुगांना बांधावं लागलं तुंबरूंना की तुम्ही बसा. पिशाच आहे ना, कसं बसल जागेवरती, बांधून कथा श्रवण करायला लावली. परिणाम त्यांना सुद्धा शिवगणांमध्ये मान प्राप्त झाला. एवढी परम पवित्र सुरस आणि अवीट असणारी ही श्री शिव महापुराण कथा. ए हे शिव कथा, ए हे शंभू कथा, ए हे शिव कथा, ए हे शंभू कथा, ये है शिव कथा, ये है शंभू कथा, ये है शिव की कथा, ये है शंभू कथा, ए हे शिव कथा, ए हे शंभू कथा, ए हे शिव कथा, ए हे शंभू कथा, ये है शिव की 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 कथा.
जो सुख करती जो दुख हरती जन्म जन्म की व्यथा। जो सुख करती जो दुख हरती जन्म जन्म की व्यथा। ये है शिव कथा, ये है शंभु कथा। ये है शिव कथा, ये है शंभु कथा। एवढी महान असणारी ही शिवकथा। ये है शिव की कथा, ये है शिव की कथा। परिणाम कथा श्रवण कर मिट जाती है, कथा श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। हो जय श्री शिव की कथा, हो जय श्री शिव की कथा। जरा म्हणा का, मी म्हणाव का? हा तुम्ही पण जरा म्हणा, मी समोर म्हणते माझ्या पाठीमागे म्हणा। ये है शिव की कथा, ये है शिव की कथा। जय हो। ये है शिव की कथा, ये है शिव की कथा। कथा श्रवण कर मिट जाती है कथा, कथा श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। हो जय जय शिव की कथा, हो जय जय शिव की कथा। जय जय शिव की कथा, हो जय जय शिव की कथा। हो जय जय शिव की कथा, जय जय शिव की कथा। ये है शिव की कथा, ये है शंभु कथा। अशी असणारी ही भोलेनाथांची सुंदर अशी कथा। या कथेमध्ये आपण सर्व माता माऊल्या, सर्व पितृतुल्य पुरुष मंडळी, आपण सर्व आपल्या सर्वांना त्या ठिकाणी नमस्कार वंदन। कथेसाठी ज्यांच्यामुळे स्टेज सुशोभित आहे अशी असणारी आमची सगळीच महाराज मंडळी, शरभक्तीपरायण माऊली महाराज कोल्हे असतील, आमचे भारती महाराज असतील शरभक्तीपरायण, ओमकार दादा, आमचे ओमकार दादा आहेत। माझ्या भावाचं नाव आहे ओमकार, ओमकार दादा। अगदी माझे तिन्ही भावंड आहेत, यांच्यासाठी जरा जोरदार टाळी वाजवा एकदा। त्या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कथा चालू आहे, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, असे असणारे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान शरभक्तीपरायण गुरुवर्य अतुलजी महाराज शास्त्री बाबांच्या नियोजनाखाली ही कथा चालू आहे, हा सप्ताह चालू आहे। अगदी आपण सर्व आहात, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल आपण कथेचं महात्म्य श्रवण केलं आणि आज आपण कथेच्या स्कंदाला त्या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत। शौनकादिक 88,000 ऋषीमुनी सूतजींना प्रश्न करतात, सूतजी जर हे शिव महापुराण एवढं महान आहे की या शिव महापुराणाने एवढ्या पाप्यातल्या पापी जीवाचा जर उद्धार होतो, तर कलियुगातल्या जीवांचा का उद्धार होणार नाही? गुरुदेव आमच्यावरती कृपा करा आणि आम्हाला कथा सांगा। त्यावेळी सूतजी महाराज शौनकादिक 88,000 ऋषी मुनी ब्राह्मणांना नैमिषारण्यामध्ये ही कथा सांगतात। म्हटले एकेकाळची गोष्ट आहे, नारदजी तपश्चर्येला बसले। कोण? नारदजी, की जे भगवान परमात्माचं नामचिंतन करतात। पण तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही म्हणता नारदजी आणि ते तपासाठी बसले, हे शक्य आहे का? नाही का? कारण नारदांच्या पायामध्ये कायम भौरा आहे। नारदजी कायम त्रिभुवनामध्ये भ्रमण करतात, ते एका जाग्यावरती बसू शकत नाहीत, त्यांना दक्ष महाराजांचा शाप आहे, एका जाग्यावरती थांबता येणार नाही। मग नारदजी का थांबले? नारदजींच्याकडून तप का घडलं? तर काय आहे, प्रत्येक स्थानाचं काहीतरी विशेषत्वाने महत्व असतं बरं, प्रत्येक स्थानाचं। मग तुम्ही पहा, तुम्ही घरी गेलात तर मन विचलित होतं, हे करू का ते करू, ह्याच्यात चूक नाही त्याच्यात चूक नाही, मी नेमकं करू काय? हे घरी गेल्याच्या नंतर होतं, बरोबर?
काय करू विचलित होतं मन. पण तिथेच तुम्ही जर मंदिरात गेलात, भगवंताच्या मंदिरात गेलात, तिथे तुमचं मन एकाग्र होतं. बरोबर आहे ना? तुम्हाला तिथे काही आठवत नाही. का आठवत नाही? कारण त्या स्थानाची महती आहे. स्थानाची एक विशेष महती असते. व्यक्ती तोच आहे, पण घरी मनाचं त्या ठिकाणी विचलित होतं. मंदिरात गेल्याच्या नंतर स्थिर होतं. का? कारण त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणावरती साधू संत मंडळींनी आलेत, त्यांनी तिथं भजन केलंय, त्यांनी तिथे साधना केली आहे. आणि त्या साधनेचा परिणाम तुमचं अस्थिर असलेलं मन ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणावरती जाता त्यावेळेस स्थिर होतं. कारण त्या जागेवरती बऱ्याच जणांनी साधना केली आहे. तसंच नारदजी एका जागेवरती बसून भजन करू शकत नाहीत, एका जागेवरती थांबू शकत नाहीत. पण नारदजी ज्या जागेवरती थांबले साधना करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, त्या जागेवरती एकेकाळी भगवान शिवशंभो भोलेनाथ त्यांनी तप केलं होतं. आणि त्यांच्या तपाचा तो प्रभाव की नारद तिथे तपाला बसले आणि बसल्याबरोबर त्यांना तिथे समाधी लागली. नारदजी तप करतात, एवढं तप करतात, एवढं तप करतात की इंद्राचं इंद्रासन डोलायला लागतं. अरे नारद एवढं तप करतायत, कशासाठी करतायत? जर या तपाच्या बदल्यामध्ये भगवंताकडून यांनी इंद्रासन मागून घेतलं, इंद्रपद मागून घेतलं, तर मग आपण काय करणार? इंद्राला भीती वाटायला लागली. म्हणून इंद्राने काही गंधर्वांना आणि काही अप्सरांना पाठवलं. कुणाकडे? जिथे नारदजी तप करतात. त्या गंधर्वांनी सुंदर असं गाणं गावं. कुणी पखवाज वाजवावा, कुणी विणा वाजवावी, ज्याने त्याने ज्याचं त्याचं वाद्य वाजवावं. ज्या अप्सरा होत्या त्या अप्सरांनी पायामध्ये घुंगरं बांधले आणि घुंगरं बांधून त्या अप्सरा नारदजी जिथे तप करतायत त्यांच्या समोर नृत्य करायला लागल्या. आता नारदजी तपात आहेत बघा बरं. आपण नुसती पूजा करायला असू द्या, फार वेळ लावावा, नाही नाही आमचं मन लागाव, मन लागाव, कुणीतरी नुसता आवाज द्यावा, मन राहतं का जागेवर? ते तपाला बसले होते. इकडे अप्सरा नृत्य करतायत, गंधर्व वाजवतायत, गातायत. पण नारदजींवरती काही परिणाम पडत नाही. असा परिणाम पडत नाही, असा परिणाम पडत नाही की गंधर्व वाजवून 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 गंधर्वांचा गळा खराब होऊन जातो. म्हणे गावं तरी किती, वाजवणाऱ्यांच्या हातातून रक्त यायला लागतं. अरे वाजवावं तरी किती. ज्या अप्सरांच्या पायामध्ये घुंगरं होती त्या अप्सरांच्या पायातली घुंगरं तुटावीत. म्हणे आता आमच्या बसकी बात नाही, इंद्राकडे जातात नाही. म्हणे नारदजी फार कठोर तप करतायत. म्हणून इंद्र भगवान नारदांचं तप भंग करण्यासाठी तिथे कामदेवाला पाठवतात. आता जसं कामदेवाला पाठवलं, कामदेवाने त्यांच्या धनुष्याने, त्या धनुष्य बाणाने नारदजींवरती प्रहार केला. जसा बाण सोडला तरी सुद्धा नारदांवरती काहीच परिणाम होईला. कामदेव सुद्धा थक्क झाले आणि थक्क होऊन कामदेवांनी स्वतःच्या गळ्यातली माला घेतली आणि माळ घेऊन नारदजींच्या गळ्यामध्ये घालून सांगतात, नारदजी तुम्ही फार महान आहेत, तुम्ही फार मोठे साधू आहेत, तुम्ही तपस्वी आहेत, तुम्ही साक्षात कामावरती विजय मिळवलाय. कामावरती नाही का, कामावरती विजय मिळवलाय म्हणे. आता बघा बरं, व्यक्ती कसाही असू द्या स्तुतीला भुलतो, स्तुतीला भुलतो. या जगात असा व्यक्ती नाही की जो स्तुतीला भुलत नाही. प्रत्येक व्यक्ती स्तुतीला भुलतो. काय झालं माहितीये? सासूबाई आणि सुनबाई होत्या. त्यांनी सासूने सांगितलं म्हणे, सुनबाई तू जरा नीट बोलत जा ग, तुझ्या जिभेला काही हाड गीड कुणी आलं तरी तू धड बोलत नाहीस, जरा नीट बोलत जा, जरा चांगलं बोलत जा. सुनबाईने म्हणावं, ठीक आहे सासूबाई मी प्रयत्न करते, मी प्रयत्न करते. सासूबाई म्हणे, बरं प्रयत्न करतेस ना, माझ्या डोळ्यासमोर कर. म्हणे काय करू? म्हणे काही नाही,
आज एकादशी म्हणे, खिचडी वगैरे बनवायची म्हणे, मग म्हणे ताक असलं पाहिजे, त्याच्याशिवाय चव लागत नाही म्हणे. बरं मग म्हणे काय नाही, आता आपल्या घरी तर काय नाही म्हटले, मग म्हणे शेजारीने कोण जाऊन ताक मागवणार. कोण सांगत? सासवा. म्हणे जा, जाऊन शेजारीने कोण ताक घेऊन ये. सुनबाई म्हणले बरं 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 सासूबाई जाते मी. सुनबाई गेली, हातामध्ये तांब्या घेतला, गेली शेजारणीकडे. शेजारीण घरामध्ये होती, काम करत होती. शेजारणीचं लेकरू होतं दारात. आता ते लेकरू असं होतं की ढेकळातून त्याच्यात फरकच नव्हता. तशा नाकातून गंगा जमुना असे त्या लेकराची अवस्था. पाहिलं सुनबाईने, म्हणजे काय हिला काही कळतं का नाही, कसं लेकरू बाहेर बसवलंय. हिने नाक मुरडलं, आतमध्ये गेली. काय हो म्हणे, तुम्हाला काही कळतं की नाही? कुणाला म्हणते? शेजारी. तुम्हाला काही कळतं की नाही हो? दारामध्ये लेकरू आहे, नुसतं काम काम काम. त्या लेकराला काहीतरी आंघोळ गिंगोळ काहीतरी घालाव ना, काही कळायला पाहिजे तुम्हाला. काय दिसायले ते? तिच्या तर तळपायाची आगच मस्तकाला गेली. म्हणे आली तालीला बोललेलं होतं का मी? उगाच आली. बरं, आता हिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, पण म्हणे बोलावतं काय बोलावं, आता आपली बी चूक आहेच नाही का. म्हणे बरं का काय काम काढलंस, कस काय आलीस? म्हणे काय नाही, सासूबाईने तेवढं ताक सांगितलंय, तेवढं ताक द्या. असं ताक मागितल्यावर ताक मिळेल? म्हणे ताक पाहिजे. ती बी चॅप्टर होती. ती म्हणली तुला न बोलवता एकटा आली, माझ्या घरी येऊन माझ्याच लेकराला बोलायला लागलीस, तुला ताक नाही, तुला काहीच देत नाही. म्हणे नाही ग, म्हणे आत्ताच ताक संपलंय. काय म्हणते? ताक संपलंय. आणि ताक नेमकंच केलं होतं. ताक संपलंय, वापस गेली. सांगितलं सासूबाई काय तुम्ही मला ताक आणायला पाठवलं आणि ताक तुम्ही जायच्या अगोदरच संपलं. म्हणे आत्ताच रवीचा आवाज येत होता, आत्ताच कसं संपल? बरं बरं बरं. म्हणे कसं मागितलंस? म्हणे काही नाही, तिला म्हणलं मला ताक पाहिजे, सासूबाईंनी ताक सांगितलंय, मला तेवढं ताक दे. ती म्हणे असं ताक मागितल्यावरती तुला ताक नाही, तुला ती रिकामा तांब्या बी देणार नाही म्हणे. म्हणे थांब सुनबाई, आता माझ्याकडं नीट लक्ष दे, मी कसं करते. म्हणे बरं बरं ठीक आहे. सासूबाई गेली. पहिल्या बाया हातामध्ये काही घेऊन नाही गेली, नुसती गेली. दारामध्ये लेकरू बसलेलं, त्या लेकराला उचललं कुणी? सासूने. त्याला अंजारलं गोंजारलं, त्याचे केस वगैरे व्यवस्थित केले. घरात गेली. म्हणे काय ग, तुला काही कळतं की नाही? इथे रस्त्याने पडलेल्या दगडाला दृष्ट होते, तुझं तर एवढं सोन्यासारखं लेकरू आहे, तुला काही वाटलं पाहिजे रस्त्याला ठेवलंय? कुणाला म्हणते? तिच्या लेकराला. ती म्हणते हो, मला तेवढं लक्षातच नाही आलं, बरं झालं तुम्ही आणलं. लेकरू कसं होतं, स्तुती केली ना. घरात आणलं, जसं घरात लेकराला आणलं, ती म्हणली वा वा वा. म्हणे या ना, बसा ना, तुम्ही बसा, मी आत्ता चहा टाकते. चहा टाकला, चहा घेतला. म्हणे हो ग बाई, झालं आता, मला एक काम आहे, सुनबाई आवाज देत असं येते मी. ती काय म्हणते माहिती? म्हणे तुम्ही आत्ताच जाऊ नका, थांबा, मी आत्ताच सकाळी ताक केलंय, आज उपवास आहे, तुम्ही रिकाम्या हाताने काय माझ्या घरून जाऊ नका. स्वतःचा तांब्या घेतला, तिच्या डब्यातलं ताक टाकलं, आणि तेच ताक सासूबाई गेली ताक घेऊन घरी. म्हणे सासूबाई मला तर ताक नव्हतं, तुम्हाला कसं भेटलं? ती म्हणली बाई, बोलताना जरा जबाबदारीने बोललं पाहिजे माणसाने. तुम्हाला एखाद्याकडून काहीतरी काढायचं तर स्तुतीच करावं लागेल ना, खोटी का असं पण करावं लागेल ना, करावीच लागेल. तिला कळालं, स्तुतीला भुलली. विचार करा, प्रपंचातल्या साध्या साध्या गोष्टी आहेत, मिळवायच्या असेल तरी स्तुती करावी लागते. इथे नारदजी आहेत, कामदेवांनी स्तुती केली. म्हणे वा, तुम्ही काम जिंकलाय, जो काम मोठ्या मोठ्यांना जिंकायला जमत नाही तर तुम्ही जिंकलाय. आणि मला घातले. आता नारदजी काय आनंदातच म्हणे मी काम जिंकलाय, मी काम जिंकलाय, मी काम जिंकलाय. नारदजी गेले भोलेनाथांकडे, आणि भोलेनाथांकडे जाऊन भोलेनाथांना म्हणतात, भोलेनाथ आज मी साधा सुद्धा राहिलो नाही. म्हणे काय झालं? म्हणे काही नाही, आज या पठ्ठ्याने काम जिंकलाय. म्हणे काम काय? काम जिंकलाय. म्हणे बरं बरं बरं. भगवान भोलेनाथ म्हणतात वा, खूप सुंदर. भगवान भोलेनाथांनी ही माल घेतली आणि त्यांच्या गळ्यामध्ये टाकून दिली. आता म्हटले आपल्याला त्रिभुवनामध्ये कळालं पाहिजे की आपण काम जिंकलाय, आपण काम जिंकलाय. नारदजी ब्रह्माजींकडे जातात, ब्रह्माजींना सांगतात, ब्रह्मदेव
पिताश्री मी आता सामान्य राहिलो नाही. म्हणे काय झालं? म्हणे काही नाही, असं तप केलं, असं तप केलं, असं तप केलं. इंद्राने तप मोडण्यासाठी कामदेवांना पाठवलं, पण त्यांच्याशाने सुद्धा माझ्यावरती काहीच परिणाम झाला नाही. ब्रह्माजीने म्हणावं, वा सुंदर नाव काढलं म्हणे तुम्ही आमचं. ब्रह्माजींनी विचार केला, ते फारच आजपर्यंत नारायण 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 म्हणायचे, आता फक्त मी माझं असं हेच चालू, यांचं चाललंय काय? ब्रह्माजी म्हटले, भगवंताकडे गेले होते का? सांगितलं का देवाला? म्हणे नाही नाही, आताच भोलेनाथांकडून आलो, तुमच्याकडे आता देवाकडेच जायचंय. म्हणे बरं 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 जा. गेले, नारायणाच्या समोर उभे आणि उभे राहिल्यावरती नारायणाला म्हणतात, भगवंता अरे आज मी कामावरती विजय मिळवलाय, कामावरती. जे कुणाला शक्य होत नाही ना देवा, ते मी शक्य करून दाखवलंय. नारायण म्हणतात, अरे आजपर्यंत रात्रंदिवस माझं नामचिंतन होतं, आणि आता माझं नामचिंतन गेलं बाजूला. यांचं आता मी 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 चालू झालं. आणि देवाचा स्वभाव आहे, देवाला भक्ताच्या ठिकाणी अहंकार जमत नाही. अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. तिळ मात्र जरी होय अभिमान, तिळ मात्र जरी होय अभिमान, तिळ मात्र जरी होय अभिमान, तिळ मात्र जरी होय अभिमान. हो मेरू तो समान भार माथा, मेरू तो समान भार माथा, तिळ मात्र जरी होय अभिमान, तिळ मात्र जरी होय अभिमान, तिळ मात्र जरी होय अभिमान. तिळ मात्र जरी होय अभिमान. भगवंताला तिळा इतका सुद्धा अभिमान चालत नाही. म्हणे नारदजींचं चालू झालंय, म्हणे मी 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 मी. यांची बुद्धी फिरलीये, जागेवरती आणावं लागेल. म्हणे वा, तुम्ही कामावरती विजय मिळवलाय, खूप चांगलं, आशीर्वाद दिला. आता नारदजी भ्रमण करतात. भगवान परमात्माला नारदजींना झालेला जो अहंकार आहे, तो अहंकार संपवायचा होता. म्हणून भगवान एक मायावी नगर बनवतात. त्या मायावी नगरामध्ये, त्या मायावी नगरीचा राजा होता शीलनिधी, आणि त्यांची एक कन्या होती, तिचं नाव होतं विश्वमोहिनी. नारदजी भ्रमण करत होते. भ्रमण करत करत नारदजींना ते मायावी नगर दिसलं. जसं ते मायावी नगर दिसलं, नारदजींनी म्हणावं, अरे एवढी सुंदर नगरी, किती सुशोभित दिसतीये, आजपर्यंत आपल्या डोळ्यांना हे का दिसलं नाही? म्हणे चला आपण जाऊन येऊ. म्हणून नारदजी त्या नगरामध्ये प्रवेश करतात. जसा प्रवेश केला, राजा शीलनिधी राजसिंहासनावरती विराजमान होते. जसं पाहिलं, अरे आपल्या द्वारामध्ये साधू आलेत, संत आलेत. राजाजींनी स्वतःच आसन सोडलं, नारदजींना आसनावरती विराजमान केलं. स्वतःच्या पत्नीला बोलावलं. बोलावल्यावरती नारदजींचं अगदी यथोचित पूजन वंदन सगळं झाल्याच्या नंतर नारदजींना राजा शीलनिधी म्हणतो, साधूजी तुम्ही आलात, आमचं अहोभाग्य, आणि तुम्ही फार योग्य वेळेवरती आलात. तुम्ही फार मोठे साधू आहात, तुम्ही भगवंताचे फार मोठे भक्त आहात. तुम्ही नुसतं देवाचं नाव घेतलं तरी देव तुमच्या समोर प्रकट होतो. ही तुमच्या साधनेची ताकद आहे. नारदजी, तुम्हाला जे होणार आहे ते कळतं. माझी फक्त एक इच्छा आहे, माझी एक कन्या आहे. त्या कन्येचा हात पाहून, तिची कुंडली पाहून मला सांगा की तिला मिळणारा
पती कसा मिळेल. नारदजी म्हटले ठीक आहे, बोलावून घ्या कन्येला. जसं विश्व मोहिनी नारदजींच्या समोर आले, आल्याबरोबर नारदजीच विसरून गेले आपल्याला काय बोलायचं होतं. नारदजी विसरले नेमकं काय. एवढं तिचं ते सुंदर रूप, एवढं सुंदर रूप की नारदजी तिच्या रूपावरती मोहित झाले. म्हटले पाहताय तिच्याकडे. राजाने म्हणावं साधूजी मुलीचा तेवढा हात पहा. म्हटले बरं. विश्व मोहिनीने स्वतःचा हात दाखवला. जसा हात दाखवला तसा हातावरच्या रेषा सांगत होत्या जगताचा पालनहार जो आहे ना तो यांचा पती असेल. हातावरच्या रेषा काय सांगत होत्या, जगताचा पालनहार यांचा पती असेल. पण नारदजींनी सांगण्यात असं सांगितलं, म्हणे जो यांचा पती होईल तो या जगताचा पालनहार होईल. म्हणजे असं ना, आणि होणार आहे. आता मला सांगा, एकच विष्णू आहेत, एकच ब्रह्मा आहेत, एकच शिव आहेत, पालनहार एकच आहे. कोण? भगवान विष्णू. आणि जर नारदजी म्हणत असतील की हिचा होणारा पती जगताचा पालनहार असेल तर मग विष्णू कोण आहे? चुकीचं सांगितलं. म्हणे बरं बरं. राजाला एवढा आनंद झाला, अरे आपल्या मुलीचा जो पती होणार आहे त्याच्याकडे सगळं असणार आहे, तो पालनहार असणार आहे. आनंदी झाले. राजा शीलनिधी नारदजींना निमंत्रण देतात. नारदजी, या 2 दिवसामध्ये माझ्या मुलीचं स्वयंवर आहे. म्हटलं काय म्हणतात? स्वयंवर आहे. त्या स्वयंवरामध्ये आशीर्वाद देण्यासाठी आपण यावं. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, तुम्ही या. नारदजी म्हटले हो नक्की नक्की येणार. आणि नारदजी तिथून प्रस्थान करतात, निघून जातात. गेल्याच्या नंतर नारायणाकडे जाऊन नारायणाला म्हणतात, देवा ऐक, आजपर्यंत तुला काहीच मागितलं नाही. म्हणे हो काहीच मागितलं नाही. आजपर्यंत मला किती दुःख आलं, किती सुख मिळालं मी पाहिलं नाही. सुख दिलं तरी तूच दिलं आणि दुःख दिलं तरी तूच दिलं. जर तुम्हाला दुःख देत असशील तर ते दुःख कदाचित माझ्यासाठी योग्य आहे या भावनेने मी स्वीकारलं. देवा आजपर्यंत कधी तुझ्याकडे मी काही मागितलं नाही. म्हटले बरं. रात्रंदिवस तुझं भजन केलं. म्हटले बरं. म्हणे मग? म्हटले देवा आज पहिल्यांदा तुला मागतो. मागा ना. म्हणे नारदजी तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे. म्हणे देवा बाकी काही नाही, पण मी जे मागतो ना ते दे. म्हणजे हो. म्हटले काही नाही, मला असं सुंदर रूप दे, असं सुंदर रूप दे, असं सुंदर रूप दे की मला पाहून कुणीच नाही म्हटलं पाहिजे. भगवान म्हणायला लागले, नारदजी नेमकं झालंय काय तुम्हाला? एवढं सुंदर रूप पाहिजे कशाला? म्हणे काही नाही, एक फार सुंदर नगर बघितलं. त्या नगरामध्ये एक राजकुमारी आहे, तिचं नाव आहे विश्वमोहिनी. ती एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की फारच सुंदर आहे मध्ये, अति सुंदर. तिच्या एवढी सुंदर स्त्री मी आजपर्यंत जगतामध्ये पाहिली नाही. म्हणे मग? म्हणे काही नाही, तिच्यासोबत लग्न करायचं म्हणे मला. कोण म्हणतं? नारदजी. त्याच्यासाठी देवा मला उद्या स्वयंवर आहे आणि त्या स्वयंवरामध्ये सगळ्या राजांच्या मध्ये मीच सुंदर दिसलो पाहिजे, एवढं सुंदर मला बनव. आता माणसाने कपडे किती जरी टाईट घातले तरी नाक, तोंड, डोळे, कान हे थोडे ना बदलता येतं. बदलता येतं का? कपडे आपण काय प्रेस्टे इतके घालू की एखाद्याने धक्का लावला तर त्याचा हात कापन. साहजिक आहे. कपडे घालणं आपल्या हातात आहे, पण हे बनवणं देवाच्या हे बदलू शकतो का आपण? नाही बदलू शकत. अरे तेच म्हणतात देवा बाकीचं सगळं मॅनेज करतो म्हणे, हे जे आहे ना हे बदल. म्हणजे बरं. देव म्हणले बरं कुठलं रूप देऊ तुम्हाला? कोणतं रूप देऊ? म्हणे देवा सगळ्यात सुंदर रूप दे, सगळ्यात सुंदर. देव म्हणे बरं माझं सगळ्यात सुंदर रूप आहे. म्हणे कुठलं? म्हणे हरी रूप. म्हटले बरं बरं बरं. म्हणे मग देवा तेच द्या ना, कशाला मागचा पुढचा विचार करता? म्हणले ठीक आहे, देऊन टाकलं रूप. आता नारदजींना एवढा आनंद, म्हणे देवाने रूप दिले. विश्वास होता देवावरती का? रात्रंदिवस देवाचं नाव घेतलंय ना. आता मला सांगा, तुम्ही एखाद्याच्या इथे काहीतरी काम केलं नाही का? काम केलं आणि काम केल्याच्या नंतर तुम्ही त्याचा मोबदला मागितला. आता मोबदला पैशात मिळतो नाही का? पैसे त्यांच्याकडून घ्यायचे झाले. तुम्ही हा विचार नाही करत की ते पैसे बरोबर दिले असतील का? नाही. आपण काय म्हणतो, आपण काम केलंय, आपल्याला पैसे मिळणार म्हणजे जितके आहेत तितके मिळणार. म्हणजे का? कारण तुम्ही काम केलेलं आहे. तसं नारदजींना माहितीये आजपर्यंत कधी
देवाला सोडून काही सुद्धा केलं नाही मी, रात्रंदिवस फक्त आणि फक्त देवाचं नाव आहे. आणि नारदजींनी खरं बरं रात्रंदिवस फिरतायत, पायामध्ये भवरा आहे, चाळा आहे, इतक्या लोकांना भेटतायत, वाईटही लोकांना भेटतायत, चांगल्याही लोकांना भेटतायत. आपण वाईट लोकांमध्ये गेलो की आपली बुद्धी वाईट होते, चांगल्या लोकांमध्ये गेलो की आपली बुद्धी चांगली होते, नाही का? आपण थोडस महाराजांनी सांगावं, नाही नाही संसारात काही खरं नाही, संसार असा आहे, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. महाराजांनी सांगावं. आपण कथेत कीर्तनात आहे तोपर्यंत काय वाटतं, खरंच ना 50 वर्ष झाले संसार करतो, 50 वर्ष झालं संसार करते, 50 वर्षात एक सुद्धा दिवस सुखाचा गेला? कौरक मंडपात आहेत तो, कौरक मंडपात येतो, काय म्हणे काय सुख आहे संसारात, काहीच सुख नाही, काहीच सुख नाही, काहीच सुख नाही. कौरक मंडपात घरी गेली की नाही 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 नाही, शेतात जावं लागतं, पाऊस आलाय, गहू आहे, गहू भिजन, शेतात जावं. याला काय म्हणतात, स्मशानिक वैराग्य. जितक्या पुरतं तितकं. तसंच विश्वास होता देवावरती, म्हणे देव आपल्या सोबत छल करणार नाही, डोक्यातच नव्हतं, म्हणे देवाने रूप दिलंय, सुंदरच बनवलं असेल. आता नारदजींनी जायच्या अगोदर मला खरं खरं सांगायचं, तुम्ही मेकअप केल्याच्या नंतर आरशात बघता की नाही? मला आता मेकअपच आरशात बघून करतो, नंतर बघायची काय गरज आहे? बघता तसं तर निघत नाही. आता नारदजींना निघायचं, पण नारदजींनी आरशातच बघितलं नाही ना. तसेच निघाले स्वयंवरामध्ये. जसं स्वयंवरामध्ये गेले तसे त्या स्वयंवरामध्ये होते नंदी महाराज. कोण होते? नंदी. नंदी महाराजांनी बघून असं हसले, म्हणले नारदजी काय चालू आहे तुमचं? नारदजींना काही कळालंच नाही. नारदजी म्हणले झालं असेल काहीतरी, हसले असतील. त्या स्वयंवरामध्ये आलेले राजे महाराजे जेवढे आहेत ना, त्या राजा महाराजांनी नारदजींना पाहावं आणि स्वतःची मान खाली घालून हसावं. नारदजींचं रूपच तसं होतं. नारदजींना वाटलं काही नाही, म्हणे देवाने मला बनवलंय, देवाने मला सुंदर बनवलंय. आता मला सांगा, खरं खरं सांगा, आताच्या काळात साखरपुडा असेल, हळद असेल, लग्न असेल, कुंकू असेल, कोणाला बोलवलं जातं? क्या बात, काय काय खरं बोलल्या. एखादी वेळेस ब्राह्मण माग पुढे झाले तरी जमते, तिच्याशिवाय काम होत. तिच्यावरती जर एवढा विश्वास येतो, नारदांचा देवावरती किती असेल? नारद म्हणायला लागले काही नाही, म्हणे देवाने मला बनवलंय, हे माना याच्यासाठी खाली घालायले, हे माझ्यावरती जळायला लागलेत, म्हणे हे एवढे सुंदर बनून आलेत. रांगेमध्ये उभी राहिले. विश्वमोहिनी आली. जशी विश्वमोहिनी आली, विश्वमोहिनीची पहिली नजर नारदजींवरती गेली. नारदजींवरती जशी नजर गेली, नारदजी म्हणले आपण फिक्स झालो, आता आपल्याला काळजी करण्यासारखं काही कारण नाही. त्या विश्वमोहिनीने पाहून मान खाली घातली, लाईनने यायला लागली. पहिल्या राजाकडे पाहिलं, समोर आले, दुसऱ्या राजाकडे पाहिलं, समोर आले, तिसऱ्या राजाकडे पाहिलं, समोर आले, सगळ्यांकडे पाहून नारदजींकडे आली. आता राजांची तयारी विश्वमोहिनीची होतीच तशी. तिने यांच्या गळ्यात माळ घालायची होती ना, वरमाला. यांची तयारी, हे वरमाले डोकं घालायला लागली, आमच्या घालावा, आमच्या घालावा. नारदजींचं सुद्धा तेच चालू. नारदजी म्हणते ही घालती ना घालती, आपण डोकं घालूयात. विश्वमोहिनी समोर जाते, दुसरी चक्कर हाणते, कारण विश्वमोहिनी वाट पाहत होती कुणाची? भगवान नारायणाची. कारण ती माया आहे, आणि माया कुणाच्या अधीन आहे? भगवंताच्या अधीन आहे. ती वाट पाहत होती नारायणाची. मनातली मनात म्हणावं, देवा पटकनी, नाही तर माझी फजिती होईल बरं. भगवान रूप बदलून आले. जसे रूप बदलून आले, विश्वमोहिनीला कळालं की अरे भगवान आले. विश्वमोहिनी ज्या रांगेत ती रांग संपवून बरोबर पटकन भगवान परमात्माच्या जवळ जाऊन भगवान परमात्माच्या गळ्यामध्ये वरमाला घालते. जशी वरमाला घालते, भगवान विश्वमोहिनीच्या हाताला धरतात आणि घेऊन जातात. हे कोण पाहत होत? नारदजी. नारदजींच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. नारदजी म्हणे देवा असा कसा आहे? जर तुला चिंता होतं तर मला सांगायचं ना, मी कशाला आलो असतो. पहिले सांगायचं असा कसा छली आहेस. प्रत्येकाने सांगितलं तू लई छळतोस, तू लई छळतोस, तू लई छळतोस, पण मला माहित नव्हतं रे तू भक्ताला बी छळतोस. देवा पहिलेच सांगायचं ना. मनातली मनात इतका राग येतो, इतका राग येतो, पण म्हणले करावं काय, सभेत येत. नंदी महाराज म्हणतात नारदजी तुम्ही नेमकं हे काय बनून आलात? म्हणे काही नाही, देवाने रूप बनवलंय म्हणे, माझं सुंदरच बनवलंय.
म्हणे हो, ते तुम्ही तुमचं चेक करा म्हणे, सुंदर बनवलंय का कसं बनवलंय. म्हणले मग, म्हणले काय नाही, हे तर तामण आहे, तामण, ह्या तामणात पाणी पाणी. म्हटले काय करावं, ह्या पाण्यामध्ये तुमचं तोंड बघा म्हणे. तोंड जसं नारदजी त्या जलामध्ये स्वतःच प्रतिबिंब पाहतात, नारदजींचाच घाम येऊन जातो. म्हणे देवा, एक तर हे छळ केलंस तर केलंस, आणि मला म्हणलं होतं सुंदर रूप बनव, सुंदर रूप दे, त्या सुंदर रूपाच्या जागेवरती माकडाचं तोंड दिलंस रे मला, मरकट लोचन बनवलंस. आता नारदजींना काही सुचेना. नारदजी ताड 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 क्षीरसागरामध्ये जातात आणि तिथे जाऊन भगवान परमात्माला विचारतात, देवा अरे मला फसवून इथे शय्येवरती त्या ठिकाणी आरामात बसलायस. देवा अरे आजपर्यंत तुला काही मागितलं नाही, काहीतरी मागितलं तर त्याच्या बदल्यात हे दिलं. जा, मी तुला शाप देतो. तुम्हाला जे रूप दिलंस ना, तू माझा आणि विष्णू मोहिनीचा जसा वियोग केलास तसाच तुझा आणि तुझ्या पत्नीचा सुद्धा वियोग होईल. आणि ज्यावेळेस तुझ्या पत्नीचा वियोग होईल, तुला त्यांचा शोध घ्यावा लागेल, त्यावेळेस तुला याच रूपातली माणसं मदत करतील. म्हणून राम अवतारामध्ये ज्यावेळेस माता सीतेचं हरण झालं, माता सीतेचा शोध कुणी लावला? झोपल्या का काय, झोपू नका, जाग्या राहा, आहेत ना. हा, कोणी लावला? वा, बोला ना मग तुम्ही बोलत नाहीत का? हा, बोलतात बोलतात, बोलत जा. हनुमंतरायांनी शोध लावला. हनुमंतराय कोण होते? शाप झाला, पण आता शाप दिला नाही. शाप दिल्याच्या नंतर नारदजीने डोक्यात विचार केला, अरे आपली बुद्धी तर भ्रष्ट झाली. ब्रह्माजी आले आणि ब्रह्माजी सांगतात, नारदा अरे काय अनर्थ केलाय, तुला अहंकार झाला होता, तू फक्त मी 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 मीच करत होतास. तुझं तुझ्या प्रती झालेलं ममत्व काढण्यासाठी भगवान परमात्माने ही सगळी लीला केली. म्हटले मग, पण देवाकडून चुकलं ना, मला सांगायचं ना. म्हणे तुम्ही ऐकण्याच्या मानसिकतेतच नव्हते, तुम्हाला कृतीतून घडवून आणून द्यावं लागलं असतं. म्हणून हे सगळं केलं. लक्षात आली स्वतःची चूक, आणि स्वतःची चूक लक्षात आल्याच्या नंतर नारदजी ब्रह्माजींकडे जाऊन ब्रह्माजींना विचारतात, पिताश्री माझ्याकडून चूक झाली आहे, अपराध घडलाय, मी भगवंताला शाप दिलाय. आता देवाला शाप दिला, तो शाप तर खराच होणार, कारण साधूने शाप दिलाय, पण ते शाप मी चुकीचा दिलाय, माझ्याकडून पाप घडलंय. त्या पापातून माझी निवृत्तता कशी होईल, मी निवृत्त कसं होईल? त्यावेळेस ब्रह्माजी सांगतात, म्हणे तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या नामाचं नामचिंतन करावं लागेल. ज्यावेळेस नामचिंतन कराल, त्यांची कथा ऐकाल, त्या कथा मनन चिंतन करून ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये बसेल, त्यावेळेस या पापातून तुम्ही निवृत्त व्हाल. म्हटले बरं ठीक आहे, मला कथा कोण सांगेल, मी कुणाकडे जाऊ? म्हटले तुम्ही श्रोता व्हा, मी वक्ता होतो. ब्रह्माजी कथा सांगतात, नारदजी कथा श्रवण करतात. नारदजी पहिला प्रश्न विचारतात, म्हणे पिताश्री, ही सृष्टी आहे ही एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट अलौकिक आहे, वेगळं आहे, सगळं वेगळं आहे. तुम्ही बघा ना, लई लांबचं द्या सोडून, आपल्या गावात कमी माणसं आहेत का? जवळपास 5-6 हजार आपल्या गावची लोकसंख्या असेल, बरोबर ना? एवढी माणसं आहेत, पण एवढ्या माणसांमध्ये कुणाचा चेहरा कुणासारखा आहे का? कुणाचं नाक कुणासारखं आहे का? अजिबात नाही. एवढंच काय, आपल्याला माणसांची 2 रंग माहिती आहेत, एक काळा आणि दुसरा गोरा. तुम्ही कधी कधी विचार करा बरं का, आता घरी गेल्यावर उगाच विचार करा, 2च रंग आहेत, तुम्ही 10 जणी उभ्या राहा, किती 10 जणी उभ्या राहा, 2च रंग आहेत. मग बरोबर, एक तर काळा असायला पाहिजे, गोरा असायला पाहिजे, पण त्या 10 जणींचे 10 रंग सुद्धा मॅच होत नाही, स्किन टोन वेगळा आहे. तर देवाने सृष्टी निर्माण केली, किती सूक्ष्मतेने सृष्टी निर्माण केली असेल. नारदजी म्हणतात ब्रह्माजींना, पिताश्री एवढं सुंदर जग आहे, पण हे जग निर्माण कसं झालं, जगाची निर्मिती कशी झाली? त्यावेळेस ब्रह्माजी नारदजींना सांगतात, म्हणे नारदजी, हे असंच चक्र चालू आहे म्हणे, 4 युग आहेत, आणि ती 4 युग झाल्याच्या नंतर परत 4 युगांनी एवढा कालावधी जावा लागतो. त्या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त
पूर्ण जी पृथ्वी आहे ती जलमयी असते, इथे काहीच नसतं. तेवढा कालावधी निघून गेल्याच्या नंतर परत 4 युग अशा पद्धतीने म्हणे हे सगळं चालू आहे. म्हटले बरं पिताश्री हे कुणी केलं, कसं झालं? म्हणे नारदची 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग. सत्ययुग आहे 17,28,000 वर्षाचं, त्रेतायुग आहे 12,96,000 वर्षाचं, द्वापार युग आहे 8,64,000 वर्षाचं, कलियुग आहे 4,32,000 वर्षाचं. किती झाली? 4 युग झाली. एवढा कालावधी जेव्हा जातो त्यावेळेस प्रलय येतो. प्रलय झाल्याच्या नंतर परत सत्य, त्रेतायुग, द्वापर आणि कली परत चालू होतं. म्हणे अशी एक युग ज्यावेळेस पूर्ण होतं ना, असं पूर्ण एक युगाचं जे चक्र आहे ते चक्र ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस ब्रह्माजींचा एक दिवस होतो. बघा बरं, आपला एक दिवस किती तासाचा आहे? 12. 12 तासाचा आपला दिवस, 12 तासाची रात्र. तसं ब्रह्माजी जे आहेत ही जी 4 युग आहेत, या 4 युगामध्ये ब्रह्माजींचा हा दिवस आहे. मग ब्रह्माजींची रात्र कधी? ज्यावेळेस प्रलय होतो त्यावेळेस. मग परत युग चालू झाले की ब्रह्माजींचा दिवस, परत प्रलय आला की रात्र. असं 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 1000 वर्ष ज्यावेळेस होतात त्यावेळेस ब्रह्माजी बदलतात. ब्रह्माजी बदलतात. म्हणे अशा पद्धतीने हे चालू असलेलं सृष्टी चक्र आहे. अशी ही सृष्टी चालते. म्हणे ही संकल्पना कुणाच्या अंतःकरणामध्ये आली? म्हटले भगवान भोलेनाथ, देवाधिदेव महादेव. भगवान भोलेनाथांचं जे स्वरूप आहे निराकार आहे. भगवान भोलेनाथ त्यांना जसं भजायचंय तसं तुम्हाला भजता येतं. म्हणे सगळ्यात पहिले कोण होतं तर ते शिवशंभू होते. शिवशंभूंनी एका पुरुषाची निर्मिती केली. ते पुरुष म्हणजे भगवान विष्णू. भगवान विष्णू जसे प्रगट झाले, भगवान विष्णू प्रगट झाल्याच्या नंतर भगवान विष्णूंना सांगितलं म्हणे विष्णूजी तुम्ही तप करा. म्हटले बरं. क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूंना भोलेनाथांनी तप करायला सांगितलं. भगवान विष्णू तप करत होते. तप करत असताना भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्माजींची निर्मिती झाली. आणि जशी ब्रह्माजींची निर्मिती झाली, ब्रह्माजी प्रकट झाले, तसं ब्रह्माजी म्हणायला लागले माझा जन्म कशासाठी झाला आणि मी काय करू? ज्यावेळेस प्रश्न विचारला मी काय करू, जे तप करत होते भगवान विष्णू ते तपातून त्या ठिकाणी उठले. म्हटले हे काय झालं? आता बघा बरं, मला सांगा वडिलांचे केस अगोदर पांढरे होतात का लेकाचे? वडील वयोवृद्ध असतात का लेक? वडीलच असणार ना. पण इथे उलट होतं. इथे ब्रह्माजी यांची केस पांढरी, ब्रह्माजी वयोवृद्ध, नारायण नवतरुण. या दोघांमध्ये बोलत असताना ब्रह्माजींनी म्हणावं मी मोठा आहे, नारायणांनी म्हणावं नाही नाही मी मोठा आहे. तुमची उत्पत्ती माझ्या नाभी कमलातून आहे, मी मोठा आहे. ब्रह्माजींनी म्हणावं जर तुम्ही मोठे असते तर तुम्ही दिसले असते ना जर असे जामजूम. मी मोठा आहे. नारायणाने म्हणावं इथे माणसाचं वय काय नुसतं शरीरावरतूनच पाहावं का? तुम्हाला पण माहितीये तुमच्या अगोदर मी होतो. तुम्ही बेटाय मी पिताय. ब्रह्माजींनी म्हणावं अजिबात नाही, मी पिताय तुम्ही बेटाय. दोघांची भांडणं चालू झाली. जशी भांडणं चालू झाली भोलेनाथ प्रकट होतात. भोलेनाथ प्रकट होऊन भोलेनाथांनी म्हणावं तुम्हाला तप करायला सांगितलं होतं, तुम्ही भांडणं काय करताय? जसं सांगितलं भांडणं काय करताय, त्यावेळेस ब्रह्माजी म्हणतात मी पिताय हे बेटायत. नारायणांनी म्हणावं देवा तुम्हीच सांगा कोण पिताय, कोण बेटाय, कोण मोठं आहे आणि कोण लहान आहे? भगवान भोलेनाथांनी त्यांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी एक शिवस्तंभाची निर्मिती केली. आणि त्या शिवस्तंभाची निर्मिती केल्याच्या नंतर भगवान शिव सांगतात नारायणा ब्रह्माजी तुम्ही दोघं तुमच्यापैकी कोण मोठा आणि कोण लहान हे तुम्ही तुमचं सिद्ध करून दाखवायचं. म्हणे काय करावं लागेल? म्हणे हा शिवस्तंभ आहे, या शिवस्तंभामध्ये एक जण
याचं खालचं टोक शोधून दाखवा आणि एक जण याचं वरचं टोक शोधून दाखवा. म्हणे ठीक आहे, कोण कुठे जाणार? ब्रह्माजी म्हटले मी वर जाणार. नारायण म्हणले ठीक आहे, मी खालचं टोक शोधून आणतो. दोघांमध्ये ठरला. ब्रह्माजी गेले, नारायण गेले. पण भगवंताने सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्ही सिद्ध कराल की मी या शिवस्तंभाचं टोक पाहिलंय, हे फक्त तुमच्या बोलण्यानं सिद्ध होणार नाही. बरं का, हे फक्त तुमच्या बोलण्यानं सिद्ध होणार नाही. याला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बाजूने दोघ जण घेऊन यावे लागतील की तुम्ही खरं बोलताय, तुमची साक्ष द्यायला. म्हणजे ठीक आहे देवा, मान्य. ब्रह्माजी जातात, भगवान नारायण जातात, शोधतात की या शिवस्तंभाचं टोक नेमकं आहे कुठे. खूप जातात, खूप लांब जातात, खूप दूर जातात. नारायण म्हणतात आपल्याला काही या शिवस्तंभाचं टोक सापडत, आपल्याला काही सापडू शकत नाही. ब्रह्माजींच्याही लक्षात येतं आपल्याला काही टोक सापडणार नाही. पण ब्रह्माजींना मोठं व्हायचं होतं, छोटं व्हायला ब्रह्माजी तयार नव्हते. म्हणून ब्रह्माजी म्हणतात आपण आलोय वर, कुणाला काय माहित आपण पाहिलंय की नाही. दोन साक्षीदार तर घेऊन जायचे ना, दोन साक्षीदार घेऊन जाऊ. म्हणून ब्रह्माजी केतकी नावाचं पुष्प आहे, ते पुष्प आणि गोमाता या दोन्ही जणांना सांगतात, म्हणे तुम्ही माझ्या बाजूने साक्ष द्या. त्यांनी म्हणावं तुमच्या बाजूने साक्ष देऊन आमचा काय फायदा होईल? म्हणजे फायदा असा होईल, जर तुम्ही माझ्या बाजूने साक्ष दिली तर मी मोठा होईल, आणि मी मोठा झालो की तुम्ही जे म्हणाल ते तुम्हाला मी देईल. म्हणे बरं ठीक आहे, हरकत नाही. केतकी पुष्प आणि गोमाता साक्ष देण्यासाठी तयार झाले. जसे तयार झाले, ब्रह्माजी आले. आल्याबरोबर भोलेनाथांनी विचारावं या शिवस्तंभाचं तुम्हाला टोक दिसलं का? म्हणे हो, मी पाहिलंय. म्हटले बर, नुसतं तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही, साक्षीदार म्हणे घेऊन आलो. तेवढ्यामध्ये नारायण आले. जसे नारायण आले, नारायणाला विचारलं तुम्हाला या शिवस्तंभाचं टोक दिसलं का? नारायण म्हणतात भोलेनाथ मला माफ करा, पण मला काही या शिवस्तंभाचं टोक दिसलं नाही. खरं बोलतात. ब्रह्माजींना विचारलं खरंच तुम्हाला या शिवस्तंभाचं टोक दिसलंय का? म्हणे हो दिसलंय, मी साक्षीदार घेऊन आलोय. म्हणे बरं बरं बरं, कोणी साक्षीदार? म्हणे हे काय केतकी पुष्प आणि गोमाता दोघ जण माझ्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहेत. म्हणे बरं ठीक आहे. जशी साक्ष द्यायला तयार आहेत हे लक्षात आलं, विचारतात भोलेनाथ केतकी पुष्पा सांग ब्रह्माजींनी या शिवस्तंभाचं टोक पाहिलंय का? केतकी पुष्प म्हणतो हो. गोमातेला विचारलं, म्हणे पाहिलंय का? म्हणे गोमाता मुखातून काहीच बोलत नाही, फक्त मान हलवते. म्हणे हो. भोलेनाथांच्या लक्षात येत आणि भोलेनाथांच्या लक्षात येऊन भोलेनाथ म्हणतात ब्रह्माजी तुम्ही अजूनही सांगा तुम्ही खरं बोलताय ना? म्हणे हो देवा, मी खोटं का बोलू? खरं बोलताय ना? केतकी पुष्पाला विचारलं खरं बोलताय ना? म्हणे हो. गोमातेला विचारलं खरं बोलतेस ना? म्हणे हो देवा, मी खरंच बोलते. भोलेनाथांना एवढा राग येतो, एवढा राग येतो, रागाच्या भरामध्ये भोलेनाथ केतकी पुष्पाला शाप देतात, अरे जा, तुझ्या मोहापायी तू खोटं बोललास, आजपासून तुला कुणाच्याच पूजेमध्ये मान मिळणार नाही. गोमातेला शाप दिलास, म्हणे तू नुसता हुंकार दिलास, मान हलवलीस, तुला शाप आहे माझा, तुझी आजपासून कुणीही मुखाकडून पूजा करणार नाही. ब्रह्माजींना विचारलं, ब्रह्माजींना म्हटले ब्रह्माजी थोड्या मोहापायी तुम्ही एवढं खोटं बोललात, एवढं खोटं बोललात की ज्या शिवस्तंभाचं टोक कधीच कुणाला दिसू शकत नाही. तुम्ही म्हटले की टोक दिसलंय, जा. एवढा राग येतो, एवढा राग येतो. भोलेनाथांच्या भुवईतून भैरवाची निर्मिती होते. जशी भैरवाची निर्मिती झाली तसं भैरव म्हणतात भोलेनाथ माझी निर्मिती, माझं काम काय? म्हटले काही नाही, या ब्रह्माजींच्या ज्या मुखाने खोटं बोलले ते मुख यांचं शरीरा वेगळं करा, धरा वेगळं करा. म्हणे बरं. भैरवांनी स्वतःच्या हातातल्या शस्त्राने, ब्रह्माजींना 4 मुख आहेत पण एका मुखाने खोटं बोलले, म्हणून भैरवाने स्वतःच्या हातातल्या शस्त्राने ब्रह्माजींचं एक मुख धडा वेगळं करून टाकलं. जसं ते मुख धडा वेगळं करून टाकलं, ब्रह्माजी भोलेनाथाला शरण येतात आणि शरण येऊन भोलेनाथांना म्हणतात माझी चूक झाली, मला माफ करा.
भोलेनाथांनी म्हणावं, तुम्ही मला माफी मागताय, आता फायदा नाही. पहा, विष्णू भगवान खरं बोलले. एवढा आनंद झाला भगवान भोलेनाथांना की विष्णूजी खरं बोललेत म्हणून. विष्णूजींना सांगतात, नारायणा तुम्ही खरं बोलले, तुम्ही सत्य बोलले म्हणून आजपासून तुमची पृथ्वी तलावरती सत्यनारायणाच्या रूपामध्ये पूजा केली जाईल. करतात का तुम्ही? करतात ना? बघा, सत्यनारायणाच्या पूजेशिवाय कुठल्याच गोष्टीला सुरुवात होत नाही. सत्यनारायणाची पूजा करावी लागते. सत्यनारायणाची पूजा म्हणजे तुम्हाला सत्यनारायण नाव प्राप्त होईल, कारण तुम्ही सत्य बोललात. ब्रह्माजी शरण आले. शरण येऊन म्हणतात, भोलेनाथ तुम्ही मला शाप दिलाय, मला मान्य आहे माझी चूक आहे, पण तुम्ही मला एवढा मोठा शाप दिलाय. अहो मी जगताची निर्मिती केली आहे, पण या जगताची निर्मिती करून जर या जगतामध्ये माझं मंदिरच नसेल तर काय फायदा आहे? माझ्याकडून चूक झालीये, पण तुम्ही मोठ्यातला मोठा अपराध क्षमा करता. तुमचा दास म्हणून माझाही अपराध स्वीकार करा, माझा गुन्हा स्वीकार करा. भोलेनाथ मला पदरात घ्या. त्यावेळेस भोलेनाथ म्हणतात, हे केतकी पुष्प जिथे जाऊन पडेल तिथे तुमचं मंदिर होईल. ते केतकी पुष्प पुष्करला जाऊन पडलं. आणि तुम्ही बघा, ब्रह्माजींचं जर मंदिर कुठे असेल, एकच मंदिर आहे, ते पुष्करला आहे. ते का तिथे? केतकी पुष्प तिथे पडलं. ब्रह्माजींना शाप आहे की तुमचं मंदिर होणार नाही. पण त्यांनी विनंती केली, देवा मी सृष्टी निर्माण केली आणि माझंच मंदिर नसेल तर कसं होणार? म्हणून ते फूल जिथे पडलं तिथं ब्रह्माजींचं मंदिर स्थापन झालं. आता जे ब्रह्माजींचं मुख भैरवाने स्वतःच्या हाताने कापलं होतं, ते ब्रह्माजींचं मुख जिथे घरंगळत 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 जाऊन पडलं, तिथे एक नदी निर्माण झाली. त्या नदीचं नाव आहे कर्मनाशा नावाची नदी. काय नाव आहे? कर्मनाशा नावाची नदी. असं म्हणतात की त्या नदीचं पाणी माणसं नाही, नाही का, तुम्ही आम्ही नाही, पशु पक्षी नाही, हे तर जल ग्रहणच करत नाहीत, पण म्हटले त्या नदीचं जल, कुत्रा असतो ना, कुत्रा कळतं का तुम्हाला? ते कुत्र सुद्धा त्या नदीचं पाणी पित नाही. का पित नाही? कारण ते मुख खोटं बोललंय. बघा बरं, खोटं बोलणं किती महागात पडू शकतं माणसाला. ब्रह्माजी सृष्टी उत्पत्ती केली आहे, पण सृष्टी उत्पत्ती करून खोटं बोलले, परिणाम मंदिर तर नाहीच नाहीये. जिथे मुख जाऊन पडलं तिथे त्या नदीचं पाणी अजूनही कोणी ग्रहण करत नाही. भैरवजी भोलेनाथांना म्हणतात, भोलेनाथ माझ्याकडून ब्रह्म हत्येचं पातक घडलंय, मी काय करू? हे पाप नष्ट करण्यासाठी मी काय करू? त्यावेळेस भगवान भोलेनाथ सांगतात, तुम्ही काय करा, तुम्हाला हे पाप नष्ट करण्यासाठी तुम्हाला करावं लागेल, तुम्हाला पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालाव्या लागतील. आणि पृथ्वीच्या प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर तुम्ही काशी नगरीचं रक्षण करा. म्हटले बरं ठीक आहे. भगवान भैरव पाप नष्ट करतात, ब्रह्म हत्येच्या पातकातून निवृत्त होतात, पृथ्वीची प्रदक्षिणा मारतात. आणि नंतर जी काशी नगरी आहे, की सृष्टीची निर्मिती ज्यावेळेस झाली त्यावेळेस पहिल्यांदा जर कुठलं नगर बनवलं गेलं तर ती काशी नगरी आहे. बरं, त्या काशी नगरीचं जे संरक्षण करण्याची जबाबदारी ती भैरव भगवंतावरती आहे. म्हटले भैरवजी आता तुम्ही या काशी नगरीचं रक्षण करा. म्हटले ठीक आहे. भैरवजी काशी नगरीचं रक्षण करतात. एक दिवस भगवान विश्वेश्वराच्या दर्शनासाठी माता पार्वती तिथे येतात. जशा माता पार्वती आल्या, रूप बदलून आल्या, भैरवाच्या लक्षात आलं नाही. भैरवाची दृष्टी बदलली. माता पार्वतीला राग आला. मा पार्वती शाप देते, अरे तुला काहीतरी वाटावं, तू ज्यांचा भक्त आहेस त्यांची मी पत्नी आहे, तुझी नजर व्यवस्थित नाहीये, जा, माझा तुला शाप आहे, तू मृत्यू लोकावरती जाशील आणि तिथे तुला काहीही करावं लागेल. म्हटले ठीक आहे. तिथेच भैरव भगवान मा पार्वतीला शरण येतात आणि शरण येऊन सांगतात, मैया माझ्याकडून चुकलं, माझ्याकडून गुन्हा झाला, पण मी दास आहे, मी सेवक आहे,
मला काशी नगरीचं रक्षण करायचंय. माते, मला तुम्हीच या पापातून उतराई होण्याचा उपाय सांगा. त्यावेळेस मा पार्वती सांगते, तुम्ही वेताळ व्हाल म्हणे. म्हणे बरं. तुम्ही एका राजापाशी राहाल म्हणे बरं. ज्यावेळेस तो राजा तुम्हाला या रूपामध्ये ओळखेल की तुम्हीच भैरव आहात, तुम्ही भैरव भगवान आहात, त्यावेळेस तुम्ही परत तुमच्या या पहिल्या रूपामध्ये त्या ठिकाणी याल म्हणे बरं. भैरव भगवान वेताळाच्या रूपामध्ये राहतात. ज्या राजाकडे राहतात तो राजा म्हणजे विक्रमादित्य. त्या राजाकडे जसे राहिले, राजाकडे राहतात, राहत त्या राजाची एवढी सेवा केली, राजाची सेवा करत प्रत्येक गोष्टीचं लक्ष द्यावं. राजाजी जेवलेत का, राजाजींना वस्त्र कुठले घालायचे, राजाजी आज कुठे जाणार, सगळ्या गोष्टींची जबाबदारी वेताळ भगवंताने घ्यावी. एक दिवस राजाच्या लक्षात आलं, अरे हे तर साक्षात भैरव भगवान आहेत. आणि जसं राजाला कळालं की हे भैरव भगवान आहेत, तिथेच वेताळ भगवान स्वतःच्या रूपामध्ये प्रकट होतात. आणि रूपामध्ये प्रकट झाल्याच्या नंतर भैरव भगवंताने म्हणावं, राजा अरे तू माझी फार सेवा केली, तू आजपर्यंत मला कधी दुखावलं नाही. राजा आता मला तुला सोडून जावं लागेल, मला काशी नगरीचं रक्षण करावं लागेल. म्हणे बरं. त्या राजाने म्हणावं, आजपर्यंत तुम्ही माझ्या जवळ राहिलात, तुम्ही होते म्हणून मला कशाचीच कमी पडली नाही, पण आज जर तुम्ही माझ्यापासून लांब गेलात तर मला फार कठीण होईल. म्हटले काळजी करू नकोस राजा, मी तुझ्या जवळ कायम असेल. म्हणून बघा, जवळपास प्रत्येक गावामध्ये वेताळाचं एक अधिष्ठान आहे. तुमच्या इथं आहे की नाही मला माहिती नाही, पण वेताळाचं अधिष्ठान आहे. तो वेताळ आहे ना, मान हलवतायत, आहे ते वेताळ भगवान. त्यांचा अवतार कसा झाला, या पद्धतीने झाला की भैरवाने दृष्टी वाईट झाले, मा पार्वतीने शाप दिला, मग वेताळ झाले. वेताळ होऊन परत भैरवाच्या रूपामध्ये प्रगट झाले. माता पार्वतीने सांगितलं, प्रगट झाल्या माता पार्वती, आता तू इथे आहेस ना, तर याच नगरीचं रक्षण कर. म्हणून उज्जैनला तेच जे काशीचे भैरव भगवान आहेत, तेच उज्जैनला काल भैरव होतात. आणि उज्जैनच्या नगरीचं रक्षण जर कोण करत असेल, महाकाल नगरीचं रक्षण जर कोण करत असेल, महाकालेश्वराचं रक्षण कोण करत असेल, तर ते काळ भैरव करतात. म्हणून बघा बरं, काळ भैरव हे असं स्थान आहे. काळ भैरव म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. काळ भैरव, काळावरती विजय कुणालाच मिळवता येत नाही, नाही का. प्रत्येक असुराने, राक्षसाने, ज्यांनी ज्यांनी तपश्चर्या केली, त्या त्या देवतांकडून एकच मागितलं, म्हणे काही नाही, आम्हाला अमर करून टाका. अमर करणं म्हणजे काय, आम्हाला मृत्यू नको. मृत्यू म्हणजे काय, काळावरती विजय आम्हाला मिळाला पाहिजे. पण प्रत्येक देवी देवतांनी सांगावं, नाही, बाकीचं काहीही मागा, अमर होता येणार नाही, अमर करता येत नाही. पण काळ भैरव ज्यावेळेस पृथ्वीवरती कुठलीही रोगराई येते, काहीही होतं, काळाला ज्यावेळेस पृथ्वीवरती यावं लागतं बरं, कुठलाही रोग असेल, राई असेल, हे काळाच्या रूपामध्ये येतं. ज्यावेळेस येतं ना, त्यावेळेस त्याला सर्वप्रथम काल भैरवाच्या समोर नतमस्तक व्हावं लागतं, त्यांची वंदना करावी लागते. त्यांची वंदना करूनच त्यांना त्या काळाला, तो काळ या पृथ्वीवरती येऊ शकतो. म्हणून असं म्हणतात, जी जी व्यक्ती महाकाल नगरीला जातात, उज्जैनला जातात, नाही का, त्यांना काळाची भीती राहत नाही. जी जी माणसं महाकाल नगरीमध्ये महाकालेश्वराचं, काल भैरवांचं दर्शन घेतात, त्यांचा अपघात होत नाही, नाही का. आता बघा, सहजच म्हणे काही काही माणसं म्हणतात, आत्ताच आमच्या सोबत चहा पेत होते, आत्ता घरी गेले, अटॅक आला ना गेले, नाही का. काही काही म्हणतात, आत्ताच बसले होते, आत्ताच टू व्हीलर वरती गेले तसेच. हे का होतं, ज्यावेळेस आपण महाकालेश्वराचं दर्शन घेतो, त्यावेळेस काळ आपल्याला बाधत नाही. ज्यावेळेस आपलं ठरलेलं आहे त्याच वेळेस काळ आपल्याकडे येतो, अन्यथा काळ आपल्या जवळ येत नाही. म्हणून आपण महाकालेश्वराला गेलं पाहिजे. तसं तर 12 ज्योतिर्लिंगांना गेलंच पाहिजे, नाही का. फार लांब नाही येत आपल्याला, आपण केलेच पाहिजे. पण काशी असेल, उज्जैन असेल, जी मेन ठिकाण आहेत, किमान तिथे तरी हे 12 ज्योतिर्लिंग आहेत, या 12 ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन केलं पाहिजे. इकडे
भगवान ब्रह्माजी शरण येतात आणि शरण येऊन भगवान शिवजींना म्हणतात, भोलेनाथ माझ्याकडून चूक झाली आहे, मला क्षमा करा. भोलेनाथांनी म्हणावं, नाही ब्रह्माजी, तुम्ही चूकच एवढी मोठी केली आहे. एकतर तुम्ही असतानाच बेटा होते, पण तुमच्या अंतःकरणामध्ये का हा मोह असावा की मी पिताय, मी मोठा आहे. बघा बरं तुम्ही, माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाचं जास्तीत जास्त नुकसान जर कधी होत असेल ना, तर ते तेव्हाच होतं ज्यावेळेस माणसामध्ये अहमभाव निर्माण होतो. आणि अहमभाव कधी निर्माण होतो? ज्यावेळेस माणसाला हे कळतं की मी मोठा आहे, माझ्यासारखं कोणी नाहीये, मी जे करू शकतो ना ते कोणी करू शकत नाही, ज्यावेळेस हे निर्माण होतं. म्हणून बघा, माणूस एकदा मोठा झाला म्हणजे तुम्हाला सांगू का, मोठं होण्यासाठी मोठं असावंच लागतं असं काही नाही. माणसाची मानसिकता जरी तशी झाली तरी माणसाला वाटतं आपल्यासारखं कोणीच नाही, आपण जे करू शकतो ते कुणीच करू शकत नाही. पण बघा, कायम माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये लहान होऊन राहिलं पाहिजे. जी माणसं लहान होऊन राहतात ना, त्या माणसांचं आयुष्यामध्ये कायम कल्याणच होतं. संत एवढे मोठे होते, किती अधिकार होता संतांचा, फार मोठा अधिकार होता. एवढे मोठे होते, त्यांची उंची एवढी श्रेष्ठ होती, वैराग्यशाली व्यक्तिमत्व होते, एवढा अधिकार प्राप्त होता, अधिकार संपन्न होते. पण तरी सुद्धा भगवंताकडे मागत असताना संतांनी कायम देवाला मागत असताना एवढंच मागितलंय, देवा तुला लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ऐरावता रत्ना थोरा, ऐरावता रत्ना थोरा. त्यासी अंकुशात मार, त्यासी अंकुशात मार. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, देवा. संतांनी सुद्धा मागत असताना देवाकडे हेच मागितलं, देवा तुला काही द्यायचंय ना, आम्हाला लहानपण दे, आम्ही लहान व्हावं, लहान म्हणून राहावं. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. काय द्यायचंय ना देवा, बस लहान बनव, लहानपणा दे. बघा बरं, जी माणसं कायम झुकून राहतात ना, त्यांना कुणीच काही करू शकत नाही. काय झालं, एक वेळेस समुद्रांच्या ज्या पत्न्या आहेत ना, त्या पत्न्या समुद्राला म्हणतात, म्हणे स्वामी आम्ही काय करावं, तुम्हाला आम्ही काय गिफ्ट म्हणून आणावं, नाही का. आता मला सांगा, समुद्र आहे, समुद्र माहितीये का तुम्हाला? माहिती. समुद्रांच्या पत्न्याची नावं माहितीयेत का तुम्हाला? माहितीयेत का? समुद्रांच्या पत्न्या ग, पत्न्या होत समुद्रांच्या पत्न्या. माहितीयेत का नावं तुम्हाला?
असं हे हो असेल, हो म्हणा, नाही असेल, मी आहे ना त्याच्यासाठी. तुम्ही फक्त असं करा. मला कळू तुम्ही आहेत ना? आहेत का तुम्ही? आहेत ना? तुम्ही जाग्या राहा. हा सांगा मग, माहिती आहेत का तुम्हाला हे नेमकं काय असं घालेल लोटांगण वंदिनीच्या हाय काय नेमकं, हे नेमकं मलाही कळायला नाही. चला मी सांगते तुम्हाला. समुद्रांच्या पत्न्या त्यांची नावं आहेत गंगा, यमुना, सिंधू, कावेरी, नर्मदा, नाही का? ह्या ज्या नद्या आहेत ना, या नद्या समुद्रांच्या पत्न्या आहेत. त्या समुद्राला म्हणतात म्हणे, स्वामी आम्ही जातो, पण येत असताना तुमच्यासाठी काय आणावं? नाही का, तुम्ही म्हणता ना कधीतरी माहेराला गेल्याच्या नंतर पतिदेव सांगा तुमच्यासाठी काय आणा, पण ते त्यांच्याच खिशातले पैसे असतात. पण काही का असं ना म्हणता ना, माझ्या भावाने दिलंय, माझ्या पप्पांनी दिलंय, असं म्हणता ना की म्हण काय काय खरे आहेत तुम्ही, अशा लगेच माना हलवायला असे पराक्रम झालेच वाटते तुम्ही मागे, नाही का? आपण म्हणतो आण, तसंच त्या समुद्राच्या पत्न्या, स्वामी सांगा काय आणावं तुमच्यासाठी, तुम्ही म्हणाल ते आणायला तयार आहेत. आंब्याची बनाची पण तुमच्यासाठी घेऊन येतो म्हणे, घराची घरं घेऊन येतो, सगळं घेऊन येतो, तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस समुद्र देव म्हणतात, आणाल का मी जे सांगतोय ते? हो, तुम्ही जे म्हणाल ते आणायला तयार आहे. कारण आमचा का प्रभाव वाढला की मोठ्यातलं मोठं घर असो, मोठ्यातली मोठी झाडं असो, काही का असे ना, काहीच आम्ही जागेवर ठेवत नाही. ठेवतात का? नदीला पूर आला काहीतरी राहतं का? तुम्ही 10 मजली बिल्डिंग मध्ये नुसता नदीला पूर यावा, काहीच राहत नाही. काहीच राहत नाही, एवढा नदीचा प्रभाव आहे. म्हणजे स्वामी तुम्ही सांगा तर सही, तुम्ही म्हणाल ते आणतो. म्हणजे मी जे सांगतोय ना ते तुम्हाला आणता येणार नाही, म्हणजे तुम्ही सांगून तर पहा, आम्ही प्रयत्न करू. काय मागणार आहे तुम्ही? मागून मागून आमच्या पात्रामध्ये आम्ही सगळंच आणू शकतो. मग एक काम करा, मला जे पाहिजे ते आणण्यासाठी तुम्हाला तुमचा प्रभाव तीक्ष्ण करावा लागेल, वाढवावा लागेल, आवश्यकता नाही. म्हटले मग? म्हणले काही नाही, तुमच्याच पात्रामध्ये असतं म्हणे ते, तीच वस्तू मला पाहिजे. म्हणे बरं स्वामी, अशी कुठली गोष्ट आहे की जी आमच्याच पात्रात आहे आणि जी आम्ही आणू शकत नाही? म्हणे आहे एक गोष्ट, आणाल का? म्हणे हो, तुम्ही सांगा. म्हणे काही नाही, तुमच्या पात्रामध्ये लहानाचं मोठं होतं ते तुमच्याच पात्रात. म्हणे बरं बरं बरं, काय म्हणे असं? म्हणे काही नाही, तुमच्या पात्रात जी येतं ना, काय म्हणतात त्याला, झोपल्यात तुम्ही? काय येत, काय येत? मी नुसतं असं एक शब्द काढला की पुढचं तुम्ही सांगा. एक शब्द काढूस तर फक्त बघा, आठवा आठवा, बुद्धीला ताण द्या जरा. वाह वाह वाह, हा हा. काय येत? लव्हाळ. सांगितलं म्हणे माझ्यासाठी लवाळ घेऊन या. नद्यांनी म्हणावं, स्वामी तुम्ही आंब्याची झाडं सांगा, घराची घरं सांगा, गुरं सांगा, काय सांगायचं ते सांगा, ते सगळं मी आणू शकतो. पण तुम्ही जे लवाळ सांगता का, ते आम्ही आणू शकत नाही. समुद्र देवांनी म्हणावं, मला जर काही आणायचं असेल तर मला लवाळच पाहिजे. म्हणे स्वामी ते आणू शकत नाही. म्हणे का? म्हणे ज्यावेळेस आम्ही आमचा वेग वाढवतो, ज्यावेळेस आम्ही रागात असतो, आम्ही एवढ्या रागात असतो की त्या रागामध्ये आम्ही घराची घरं, दाराची दारं, गुराची गुरं, काही पण आणण्याची ताकद ठेवतो. पण ज्यावेळेस आम्ही रागात असतो त्यावेळेस ते मान खाली घालतो. त्यावेळेस ते मान खाली घालताना आम्ही शांत झालो की त्यावेळेस तुरा काढून
सांगतात म्हणे आमच्याच पात्रामध्ये येतं, आम्ही रागात आलो की ते शांत होतं ना आम्ही शांत झालो की तू रागाडून उभा राहतं. बघा बरं, त्यांच्या पात्रात जन्माला येतं, त्यांच्या पात्रात लहानाचं मोठं होतं, त्यांचंच खातं त्यांचंच पितं सगळं त्यांचंच, पण तरी सुद्धा तेच व्यक्ती काही करू शकत, नद्यांना काही सुद्धा करता येत नाही. एवढ्या प्रवाहामध्ये लवाळाला नद्या कधीच घेऊन जात नाहीत. का? कारण त्यांना झुकता येतं. ज्यांना झुकता येतं ना, तुम्हाला सांगू, जी झुकतात ती कायम माणसं मोठी होतात. आणि जी माणसं कधी झुकत नाही ना ती माणसं कधीच मोठं होत नाही. तुम्ही कायम अनुकरण करा. जी माणसं मोठी असतात ना ती आपल्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला अजिबात वाटून देत नाहीत की त्यांचं काहीतरी विशेष स्थान आहे किंवा काय, अजिबात नाही. ती आपल्यामध्ये राहतात, आपल्यासारखी राहतात. का? कारण ते असतानाच मोठी असतात. इथे भैरवाच्या हातून ब्रह्माजींचा शिरच्छेद करण्यात येतो, ब्रह्माजींचं धडा वेगळं मस्तक करण्यात येतं भैरव भगवान. आणि त्याच भैरव भगवान बघा बरं, ज्यांना ज्यांना जाणं होतंय ठीक आहे, ज्यांना होत नाही त्यांनी काय करायचं माहितीये का, घरी बसताना देवाच्या समोर, भगवंताच्या समोर कधी आपण जे काम करायला जातो किंवा काही वाटलं आपल्याला असं होईल किंवा असं काही वाटलं मनामध्ये, तर त्यावेळेस आपण जे काल भैरव अष्टक आहे त्या काल भैरव अष्टकाचं पठण करायचा. ते काल भैरव अष्टक आता आपण म्हणणार आहोत, नंतर आरतीची तयारी करू. ओम देव राजसीव पावनाद्रि पंकजं व्यालयज्ञ शूद्र बिंदु शेखरं प्रभाकरम् नारदादि योगी तंत्र मंडितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे, काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे, काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे, भालकोटि भास्करं भवभक्तिकार पंकरं नीलकंठ निश्चितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुदोक्ष मोक्षशूल मोक्षणं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे, काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे, शूलकंठ पाशकंठ पाणिवाधिकारणं श्यामकायमादिदेव मोक्षणं भ्रीमामयं भीममें प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे.
सहस्रचार विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विधिर्नमो देह किङ्किणीलसङ्कटित काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशनं धर्मपाशपोषकं सुशर्मदायकं विभुं वर्णमरणशेषपाशशोभितं ब्रह्मण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं रत्नपादुका प्रपादु रामपादु विग्रहं नित्यमतिदेह नित्यदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालदोषमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अट्टहास विष्णु पद्मचाण्डघोष संकटित दृष्टिपाप नष्ट पाप व्यालयुग्र शासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमाधिकादरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे पाशदण्ड शान्तिकारणं श्यामकायमधिदेवमोक्षरं त्रिवामयं भीमविमलं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अट्टहासविद्मपद्मचाण्डकूटसंततिः दृष्टिपापनष्टपापव्यालयुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमाधिकादरं काशिकापुराधिनाथ भूतसंगनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकमीदं नीतिमार्गोर्वितं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवरदं शोकमोहदैन्यमोहलोकतापनाशनं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे इति श्रीमच्छंकराचार्य विरहितं कालभैरव अष्टकं संपूर्ण आजच्या कथा पुष्पाचा भाव भगवान भोलेनाथांच्या चरणी समर्पित करू इथेच मी माझ्या वाणीला विराम देते आरतीच्या यजमानांनी आरतीसाठी जा बाकीच्यांनी उभं राहा माऊल्यांनी उभं राहा करे तेरी मूर्ति उतारू मैं शिवजी तेरी आरती मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं शिवजी तेरी आरती उतारो मैं शिवजी तेरी आरती मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं शिवजी तेरी आरती हो करुणा करो कष्ट हारो ज्ञान दो भगवान भव में फंसी नाव मेरी तार दो भगवान ज्ञान तो भगवान भव में फंसी नाव मेरी तार तो भगवान हो दर्द की दवा तुम्हारे पास है दर्द की दवा तुम्हारे पास है हो जिंदगी दया की है भीख मांगती मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं शिवजी तेरी आरती बसा कर
उतारू मैं शिव जी तेरी आरती। हो मांगू तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। मांगू तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। हो सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, कुछ तेरा कुछ नहीं मेरा, हो सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। हो चिंता है तुझको प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं शिव जी तेरी आरती। मैं बता कर तेरी मूर्ति उतारू मैं शिव जी तेरी आरती। वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे छेड़े विधाता। वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुण गान गाए छेड़े विनाता। ओ भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। ओ भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। पास व्यास हम तेरी गाए आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं शिव जी तेरी आरती। मैं बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं शिव जी तेरी आरती। उतारू मैं शिव जी तेरी आरती, उतारू मैं शिव जी तेरी आरती। ओ खाली लोटांगन भतीन चरण ढोलान पाइन रूप तुझे, प्रेमे आनंदिन आनंद पूजिन भावे भवानी नमोने नमः। तुमेव माता पिता तुमेव, तुमेव बंधु सखा तुमेव, तुमेव लज्जा जनक तुमेव, तुमेव जन्म मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियार्मा बुद्धा करमा प्रकृतिमा, करोम्यद्यं सकलं परस्मै नारायणावेत परमया। अखिलं वैष्णवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं कृष्णादो जानकीनायकं रामचन्द्रं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की। खालचे 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 पंढरीनाथ भगवान की। मौली ज्ञानेश्वर महाराज की।